सावित्रीची, ज्ञान ज्योती सावित्रीची. तेव्हाही देशात पुरुषप्रधान संस्कृतीच होती, तेव्हाही देशात पुरुषप्रधान संस्कृतीच होती आणि स्त्रियांना तर शिकायला मुभाच नव्हती. स्त्रियांचं काम फक्त चूल आणि मूल इतकंच असायचं. स्त्रियांचं काम फक्त चूल आणि मूल इतकंच असायचं. त्याहून पुढं म्हणजे गुराव शेतात गढून जायचं. ज्योती व सावित्रीनं उघडलं स्त्री शिक्षणाचं द्वार. ज्योती व सावित्रीनं उघडलं स्त्री शिक्षणाचं द्वार. म्हणून तर कळालं या जगाला स्त्री शिक्षणाचं सार. गरज ओळखून भविष्याची रोवली मेड शिक्षणाची. गरज ओळखून भविष्याची रोवली मेड शिक्षणाची. चूल व मुलात गुंतलेल्या स्त्रीला भर घातली ज्ञानाची. तेव्हा लावलेल्या रोपट्याचा आज महाकाय वृक्ष झाला. तेव्हा लावलेल्या रोपट्याचा आज महाकाय वृक्ष झाला. म्हणून आज पुरुषांसोबत महिलांनाही मान मिळू लागला. मुली शिकू लागल्या आणि प्रगती दिसायला लागली. मुली शिकू लागल्या आणि प्रगती दिसायला लागली. आणि आजच्या युगात हरेक हुद्द्यावर महिला येऊ लागली. ज्यांनी उचलला स्त्री शिक्षणाचा विडा ते ज्योतिराव व सावित्री. ज्यांनी उचलला स्त्री शिक्षणाचा विडा ते ज्योतिराव व सावित्री. त्यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे सक्षम आहे आजची स्त्री. विरोध झुगारून अनेकांचा दिला वसा स्त्री शिक्षणाचा. विरोध झुगारून अनेकांचा दिला वसा स्त्री शिक्षणाचा. त्यामुळेच तर फुटली मुक्या व अबोल स्त्रीला वाचा. आज कुठलं असं क्षेत्र नाही, आज कुठलं असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिला आघाडीवर नाही. आज कुठलं असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रात महिला आघाडीवर नाही. हे सारं श्रेय फक्त आणि फक्त फुले दाम्पत्यांना जाईल, फुले दाम्पत्यांना जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.